हॅलो, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण 9चा महाराष्ट्र बोर्डमधील चॅप्टर नंबर मॅथ्स पार्ट फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर आज आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ठीक आहे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा जो चॅप्टर आहे 9 साठी इम्पॉर्टंट आहे. तसंच हा जो चॅप्टर आहे हा 10चा फर्स्ट चॅप्टर असल्यामुळे बरं हा अगदी काळजीपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर चॅप्टरचं नाव काय आहे बघा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. मग लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय बरं, याला मराठीमध्ये दोन चलातील रेषीय समीकरण असं आपण म्हणतात. समजा एखादे इक्वेशन असेल, काय इक्वेशन असेल, सपोज 2x + y = सपोज व्हॅल्यू काय असेल 4 असेल. इक्वेशन काय बघा, 2x + y = 4. हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. दोन व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत, पहिलं व्हेरिएबल x आहे, दुसरं व्हेरिएबल कोणता आहे, y आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे दोन व्हेरिएबल्स आहेत. ह्या दोन व्हेरिएबलची मॅक्सिमम इंडेक्स व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. म्हणजे दोन्हींची घातांक आहे ती किती आहे, 1 आहे. अशा प्रकारचं जे इक्वेशन असतं अशा इक्वेशन्सला आपण काय म्हणू शकतो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. अगदी सोपा पार्ट आहे. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मध्ये आपण जो फर्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत तो कोणता आहे, तर सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. मग सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय, तर जे इक्वेशन्स असतात, सपोज आपण एखादं इक्वेशन कन्सिडर केलं x + 2y = 7. त्यानंतर अजून एक इक्वेशन कन्सिडर केलं x - 3y = 2. अशा प्रकारे सपोज आपण दोन इक्वेशन आपण काय केली, कन्सिडर केली. तर अशा प्रकारचं जे इक्वेशनचं जे कॉम्बिनेशन असतं अशा इक्वेशनच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणू शकतो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणू शकतो. ओके. तर आज आपण त्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे बरं आहे का, तो प्रॅक्टिस सेट 5.1 आज आपण कंप्लीट पाहणार आहोत. तर सायमल्टेनियस इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायच्या एकूण दोन मेथड आहेत. एक आहे त्यामध्ये पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड. पहिली जी मेथड आहे ती इलिमिनेशन मेथड आहे. त्यानंतर जी सेकंड मेथड आहे त्या सेकंड मेथडला सबस्टिट्यूशन मेथड असं म्हणतात. काय म्हणलं तर सबस्टिट्यूशन मेथड. ह्या दोन मेथडनी आपण काय करू शकतो, सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण सॉल्व करू शकतो. सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये काय असतात, दोन व्हेरिएबल्स असतात, दोन इक्वेशन्स असतात. त्या दोन इक्वेशन्स मध्ये दोन व्हेरिएबल्स असतात आणि ते दोन व्हेरिएबलचे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या दोन मेथडनी काय केले जातात, सॉल्व केले जातात. त्यातली फर्स्ट मेथड आहे ती इलिमिनेशन मेथड आहे. त्यानंतर सेकंड मेथड आहे ती सबस्टिट्यूशन मेथड आहे. ओके. तर आपण वेळ न घालवता आपण काय करूया, लगेचच आपण सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 5.1 ला सुरुवात करूया. ओके. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. तो फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, अगदी सिंपल पार्ट आहे. ठीक आहे. फक्त बेसिक कन्सेप्ट लक्षात घेतला तर अतिशय सिंपल पार्ट आहे. तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा, याच्यामध्ये बाय युजिंग व्हेरिएबल्स x and y, बाय युजिंग व्हेरिएबल्स x and y from any 5 linear equations into variables. Linear equations in two variables. Linear equations in two variables. म्हणजे आपण दोन व्हेरिएबल्सचा यूज करायचा. अगदी सिंपल पार्ट आहे. दोन व्हेरिएबल्सचा यूज करायचा. दोन व्हेरिएबल्सचा यूज करून आपण काय करायचे, 5 इक्वेशन्स आहेत ते तयार करायचे. बरं आहे. तर आपल्या जनरली लिनियर इक्वेशनचा फॉर्म तुमच्या लक्षात आला असेल. दोन त्याच्यामध्ये व्हेरिएबल घ्यायचे, त्याची मॅक्सिमम इंडेक्स व्हॅल्यू 1 असायला पाहिजे. म्हणजे त्याचा घातांक किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. त्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. मनाची व्हॅल्यू आपण घेऊ. पहिलं इक्वेशन सपोज आपण घेतलं x - 4y = 7. बरं आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया. आपण x चा कोएफिशियंट चेंज करू शकतो, y चा कोएफिशियंट चेंज करू शकतो. इथं असणारा जो कॉन्स्टंट नंबर आहे तो पण काय करू शकतो, चेंज करू शकतो. सपोज आपण इथे व्हॅल्यू घेतली, काय घेतली, 5x - 1 = 10. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन घेऊ शकतो. त्यानंतर तिसरं इक्वेशन आपण बघूया. बरं आहे का. सपोज व्हॅल्यू असेल 7x + 2y = 3. अशा प्रकारे इक्वेशन आपल्याला घेता येईल. चौथं इक्वेशन काय घेता येईल आपल्याला बघा, तर आपण मनाची व्हॅल्यू ह्या ज्या नंबर्स आहेत हे नंबर्स फक्त चेंज करायचं, बाकी आपल्याला काही चेंज करायची आवश्यकता नाही. बरं आहे. अशा प्रकारे आपण 5 एक्झाम्पल्स आपण तयार करू. बरं आहे. व्हॅल्यू घेऊया आपण 4x + 9y = 25 आपण इक्वेशन घेऊ. बरं आहे. त्यानंतर इक्वेशन नंबर 5 काय केलेलं आपल्याला बघा, 6x³ + 10
y इज इक्वल टू -2. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन आपण चेंज करून म्हणजे x चे कोएफिशियंट आणि y चे कोएफिशियंट चेंज करून किंवा इथे असणारे जे कॉन्स्टंट नंबर्स आहेत ते चेंज करून आपण काय करू शकतो, आपण इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स काय करू शकतो, बनवू शकतो.